देवा भोईर. तर आपण पाहतोय की आजच्या दिवसभरातील ही तिसरी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. अगदी आपण पाहतोय की बराडे वडवली आणि चांदई या दोन संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मोठी मॅच आता खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल, कारण की दोन्हीही जर विचार करायला गेलो तर दोन्हीही अगदी कर्जत तालुक्यामधील मोठे संघ म्हणून ओळखले जात आहेत. आज मात्र एकमेकांच्या समूहामध्ये खेळताना या मैदानावरती पाहायला मिळतील. अगदी शिवसाई कंस्ट्रक्शन चषक 2022 मध्ये आज या दोन्ही संघांचा आपल्याला खेळ पाहायला मिळेल. चला चांदई संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तर नक्कीच मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धा लाईव्ह देखील पाहायला मिळतात ते खेळ चॅनल, त्यांची टीम इथे मात्र या मैदानावरती कार्यरत आहे. विशाल मात्रे आणि मनीष राजपूत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. चांगली क्लिअरिटी, व्हॉइस क्लिअरिटी देखील चांगली आहे. चला मॅचला स्टार्ट होते. चांदाई संघ मात्र क्षेत्ररक्षण पहिल्या सत्रामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळेल. नाणेफेक खऱ्या अर्थानं गमवले चांदई संघानं आणि ते मात्र क्षेत्ररक्षण त्यांच्या वाट्याला आल्या आणि ते मात्र स्वीकारत असताना पहिला गोलंदाज चांदई संघाकडून सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रान्सवरती समाधान. पहिला चेंडू आपल्याला अंपायर सांगतात की हा अव्वंतर आहे. स्वेर चेंडू मात्र फेकला जातोय. गोलंदाज समाधान या गोलंदाजाकडून. खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाज आहे. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अगदी एक नामवंत गोलंदाजामध्ये याला गणलं जातं आणि तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रान्सवरती आहे. यावेळी चांगला चेंडू, चेंडू गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेणार होता, त्याला मात्र डिफेन्स केलं फलंदाज विशालच्या माध्यमातून. इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर धावफलकात लागली गेली अव्वंतरच्या स्वरूपामध्ये. वडवली संघाची आपण पाहतोय की अकाउंट तर ओपन केलं गेलं अव्वंतरच्या साह्यानं. अजून इथून मित्रपडे 23 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, हे पण देखील आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. काय क्षेत्ररक्षण झालं, जरी चेंडू हातामध्ये विसावला नाहीये तरी सुद्धा एफर्ट चांगले होते. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. एक धाव धावफलकात जोडली जाईल. 2 धावा आता धावफलकात लागल्या गेल्यात. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. समाधान गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर आता आपण पाहू शकता रॉनी, त्याच्या बॅट मधून अगदी आपण पाहतो मोठे मोठे फटके सातत्याने पाहत आलोय. तो रॉनी आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि ते मात्र सोप्पा झेल मात्र देऊन बसला रॉनी. आणि ज्या रॉनीकडे खऱ्या अर्थानं आता मात्र सर्वांच्या नजरा होत्या, तो रॉनी इथे मात्र बाद होतोय. अगदी स्वतःवरती नाराज असेल. मास्टर आपण पाहतोय पहिला हादरा खऱ्या अर्थानं मराठे वडवलीला लागला जातोय. फलंदाज रॉनीच्या स्वरूपामध्ये. खऱ्या अर्थानं रॉनीकडे ते मित्र म्हणेन पूर्ण विश्वास होता आपल्या टीमचा. हा चांगला फटका बॅट मधून मधुर आवाज झालाय. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार.
प्रहार केला. 6 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. समाधानवरती आता मात्र आक्रमण केलं जात आहे. हा देखील आडव्या बॅट मधून केलायचा होता चेंडू. भरपूर काळ हवेमध्ये फ्लाइंग स्लिपला कोणतीही चुकी होत नाहीये. चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होईल. आपण पाहतोय की 6 या धावसंख्येवरती दुसरा हादरा मिळला जातोय मराठे वडवली संघाला. आता खऱ्या अर्थानं पार्टनरशिपची गरज आहे. इथून तुमची पार्टनरशिप होणं खूप गरजेचं असेल. हा चांगला फटका. यावेळी कव्हरला चेंडू उडवलाय. डीप मध्ये चेंडू चाल ट्रॅव्हल होतोय. येतोय 1 बाउन्स चौकार. वडवली संघाचे ते मात्र बाद झालेत. आता विशाल आणि कल्पेश ही जोड साखली मैदानामध्ये खेळ करते. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल कल्पेश. नॉन स्ट्राईक एंडला विशाल. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय ऋतिक. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी वेग या गोलंदाजाकडे. टप्पा देखील अचूक आहे. अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी याच्या माध्यमातून आपण नेहमी सातत्याने पाहत आलोय. ऋतिक मात्र यावर्षी आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिकचा खेळ आपण बऱ्याच मैदानावरती पाहत आलाय. वायविलीच्या मैदानावरती 50 देखील या फलंदाजी करत असताना लगावली होती. इथे मात्र बॅटीला स्पर्श होऊन आणखीन एक हादरा मिळेल. फलंदाज बाद होतोय. कल्पेश. तिसरा हादरा मिळेल तो वडवली संघाला. दहा या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय वडवली संघाचा. खऱ्या अर्थाने रॉनी बाद झाल्यानंतर ही पडझड आपल्याला पाहायला मिळते. आता इथून पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल स्कोर तुम्हाला आता उभा राहावा लागेल चांदई संघासमोर. कारण की आपण समोरचा संघ जर पाहायला गेलो तर एक मोठा संघ आहे. त्यांच्याकडे फलंदाज देखील आहेत. आणि अशा वेळी तुम्हाला आता इथून चांगली धावसंख्या उभा राहावी लागेल. हा चांगला फटका. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळली जाईल. आणि हे काम खऱ्या अर्थानं पहिलेच करायला पाहिजे होतं. जो सलामीला आपण पाहतोय विशाल बॅटिंग साठी गेलाय.
ज्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आपण पाहतोय. तो फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला बराच काल उभा होता, त्याला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं होतं. इथून तुम्हाला जर धावसंख्येचा एक उच्चांक काढायचा असेल तर विशालला आता मात्र या मॅच मध्ये खेळणं खूप महत्वाचं असेल. इथे मात्र दांडे गोल, इथे आणखीन एक हादरा मिळेल, विशालच्या स्वरूपामध्ये लागतोय चौथा हादरा तो वडवली संघाला. तर आपण पाहतोय विशाल तो देखील बाद होतोय. खऱ्या अर्थानं आता संघाला गरज होती विशालची बॅटिंग होणं खूप गरजेचं होतं, परंतु विशाल देखील बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय शेखर आणि अक्षय. आता ही जोडसाखळी आपल्याला मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं दुसरं षटक प्रगतीपथावरती, आतापर्यंत 4 विकेट्स गमावल्यात वडवली संघाने. आता इथून चांगली कामगिरी करावी लागेल, एक फायटिंग टोटल स्कोर उभारावा लागेल, असा एक फलंदाज मात्र आता समोर यावा लागेल की ज्याने मात्र ही धावसंख्या आता मात्र पुढे नेण्याचं काम करावं लागेल. तुमची आता इथून पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य द्यावं लागेल, कारण की समोर देखील आपण पाहतोय ऋतिक चांगला गोलंदाज आहे. मी मागाशीच म्हटलं होतं की ऋतिक यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आहे, चांगला खेळ त्याचा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच मैदानावरती हा खेळाडू अगदी 100% मात्र देताना पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 विकेट्स मात्र त्याच्या नावावरती असतील. यावेळी देखील बॅटीला स्पर्श केला होता चेंडूने आणि इथे झेल होऊ शकला असता. आतिशने मात्र तिथं चुकी केली. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही आतिशला पाहू शकता, त्याच्याकडनं तिथे चुकी झाली आणि ही चुकी आता मात्र ते जी संधी मिळाली फलंदाज शेखरला, त्या संधीचं आता मात्र सोनं होणार का? ते मात्र सोडं करता आलं नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होईल. जरी त्या चेंडूवरती झेल सुटला असेल तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बाद केलाय. 5वा हादरा मिळला जातोय. आपण पाहतोय 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 10 धावा आतापर्यंत धावफलकात लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी बारकोरती वैभव थेर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. हा पहिलाच फटका अगदी आपण पाहतोय स्टेट डाऊन दी ग्राउंड, चेंडूला फेकून दिलाय आणि येतोय हा फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून पहिला षटकार. साह्यानं 17 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 17 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. अगदी तिसऱ्या षटकाची वाट पाहावी लागली षटकारासाठी. मी तर म्हणेन वडवली संघाला. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून हा आपल्याला फटका पाहायला मिळाला. आता मात्र अक्षयच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. आता इथून अक्षयला चांगला खेळ करावा लागेल. समोर आपण पाहतोय वैभव थेर गोलंदाजी ट्रान्सवरती सज्ज झालाय. अगदी वेगावरती स्वार होऊन हा गोलंदाजी करत असतो, परंतु त्याच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंय अक्षयने.
हा देखील चांगला फटका ऑन साईडला चेंडू विरकवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील अचूक होती आणि इथे मात्र एकच कंप्लीट केली जाईल. म्हणजे 18 धावा आता धावफलकात लागल्या जातात. आता धावा यायला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं वडवली संघासाठी. अक्षय आणि त्याच्या जोडीला आपण पाहू शकता नवीन फलंदाज प्रथमेश ही जोड साखळी मैदानामध्ये खेळ करते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल पुनश्च वैभव. हा देखील चांगला वेगानं फेकला होता. बॅटीला स्पर्श करून चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये येतोय. आणखीन एक येतोय वडवली संघासाठी हा चौकार. सत्र चालू आहे. या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला डीजे मास्टर नरेश तुपे यांच्याकडनं चांगलं संगीत मात्र ऐकायला मिळतंय. त्यांचं देखील धन्यवाद मानूया आणि जाऊया मॅच कडे जिथे आता वैभव थेर वरती आक्रमण केलंय. हा देखील चांगला फटका आहे. अगदी स्ट्रोकला जागा बनवली. चेंडू उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथपर्यंत चेंडूवरती पोहोचणार तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या कंप्लीट. आता या 2 धाव्याच्या साह्याने धावफलक आता पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 24च्या घरामध्ये. 24 धावा आता धावफलकात लागल्या गेल्यात. आता मात्र संघर्षाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली जाते वडवली संघाकडून. फलंदाज शेखर आणि अक्षय यांच्या माध्यमातून धावा यायला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. प्रथमेश आणि अक्षय. हा देखील चांगला फटका आहे. यावेळी चेंडूला लॉप केलाय. चेंडूला फेकून दिलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपण पाहतोय की आता मात्र प्रथमेशच्या बॅट मधून षटकार आलाय. आता प्रथमेशची बॅट खऱ्या अर्थानं बोलायला लागली मैदानामध्ये. अगदी चौकार आणि षटकारांची भाषा मात्र त्याची बॅट बोलतीये. धावफलक जाऊन पोहोचलाय 30च्या घरामध्ये. आता मात्र धावफलकीने मात्र आकार लागला जातोय. चांगलं धावफलक आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. हा देखील चांगला फटका आहे. चेंडू बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय परंतु इथे झेल मात्र सुटला जातोय. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा कॉल होता. दुसरी देखील कंप्लीट केली होती. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. काय रनिंग द बिटवीन विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी मी तर म्हणेन की चांगली धावसंख्या आता मात्र धावफलकात लागली जाते. 33 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 33 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 11च्या सरासरीने मात्र आता या धावा मात्र जमवल्या जात आहेत मराठे वडवली या संघाकडून. अगदी आपण पाहतोय सुरुवातीला मात्र आपल्याला वडवली संघाची पडझड पाहायला मिळत होती. अगदी 2 षटकांमध्ये फक्त विकेट्स मात्र आपल्याला पाहायला मिळत होत्या. परंतु तिसरं षटक प्रगतीपथावरती आलं आणि 22 धावा मात्र खर्च केल्या गोलंदाज वैभवने. अगदी वेगवान गोलंदाज आहे. या गोलंदाजाचा नक्कीच कर्जत मध्ये नक्कीच बोलबाळा आहे. गोलंदाजी वरती मात्र बऱ्याचदा मात्र आपल्या संघाला विजय देखील प्राप्त करून दिलाय. परंतु या मैदानावरती थोडासा मी तर म्हणेन की अपयशी ठरलाय. थोडा नाराज असेल स्वतःवरती कारण की आजची गोलंदाजी थोडीशी आपण पाहतोय. चौथं षटक आता प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज मंगेश. अंपायर सांगतायत की हा वाईड आहे. अतिरिक्त उचली खऱ्या अर्थाने या चेंडूने घेतली होती. अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अंपायरने त्याला दंडित केलं जात आहे. एक धाव धावफलकात जोडली जाते. आता मात्र धावा यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 34 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे मंगेशचं. यावेळी मात्र अंपायरचा डिसिजन
चला अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. हा नो चेंडू असणार आहे. एक धाव या धावफलकात जोडली जाईल. चला मॅच स्टार्ट करायची आहे. आपण पाहतोय की आता 35 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. फ्री हिटचा चेंडू असेल. आता मात्र फलंदाजाला हात मोकळे करायला संधी खऱ्या अर्थानं गोलंदाजाने उपलब्ध करून दिली. आता मोठा फटका देखील मारू शकतो, परंतु गोलंदाज देखील ताकदीचा समोर आपण पाहतोय मंगेश. चांगला चेंडू, फ्रीटचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं मोठा फटका कन्वर्ट करायचा होता फलंदाज प्रथमेशला, परंतु इथं अपयशी ठरला गेला आणि ते धावच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. प्रथमेश मास्टर आपण पाहतोय की नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय हितेश. हा चांगला फटका, यावेळी लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आता मात्र गोलंदाजाला चांगली लाईन मध्ये आता चांगल्या लाईन मध्ये आता गोलंदाजी करतोय. ह्या चेंडूची खऱ्या अर्थानं आता चांदेई संघाला गरज आहे आणि ते चेंडू मात्र आता त्याच्याकडनं फेकले जात आहेत. हा देखील चांगला चेंडू, परंतु इथं चपलाई आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजाची. अगदी थर्डमॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय अक्षयच्या बॅट मधून चौकार. आतापर्यंत पाहायला मिळतात. हा देखील आडव्या बॅटमधून चेंडूला खेळून काढला. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, तो येणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली गेली होती आणि अक्षयकडे स्ट्राईक ठेवायची. अशा वेळी मात्र फलंदाज इथे मात्र बाद होईल. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ
समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की 41 धावा आतापर्यंत धावफलकात लागल्या गेल्यात. अजूनही मी तर म्हणेन 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता फलंदाज अक्षय, ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या संघाला तारण्याचं काम केलंय, ज्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तो अक्षय स्ट्रायकिंग एंडला आहे. ही जमेची बाजू असेल खऱ्या अर्थाने वडवली संघासाठी, की अक्षय अजूनही मैदानावरती आहे. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. या 2 चेंडूंमध्ये मी तर म्हणेन वडवली संघ बोलत असेल की एक तरी मोठा फटका यावा. हा चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, स्टेट डाऊन दी ग्राउंड, चेंडूला फेकून दिलाय, सीमारेषेच्या पलीकडे येतोय अक्षयच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सीमारेषेच्या पलीकडे येतोय, वन बाउन्स चौकार. केल्या. त्याच्यानंतर ऋतिक एक चांदईचा रफ्तार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख नव्याने निर्माण झाली गत वर्षापासून, त्याने मात्र एकच धाव खर्च केली. त्याच्यानंतर आला वैभववरती जो विश्वास होता तो विश्वास मात्र थोडासा फेल ठरला, ज्या वैभवला वैयक्तिक 22 धावा खर्च करताना आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर मंगेशने गोलंदाजी करताना सुरुवातीला ज्या चुका केल्या त्या चुकांवरती मात्र नंतरचा पाणी फिरवता फिरवता चुका निस्तारता आल्या आणि तिथे मात्र 18 धावा त्याने खर्च केल्या. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावफलक जाऊन पोहोचला त्या तब्बल 51 आकड्यावरती. आता मात्र विजय जर साकारायचा असेल चांदई संघाला तर या धावसंख्येचा पाठलाग करत श्रीलंकेपर्यंत पोहोचावा लागेल, अर्थात 52 आकड्यावरती.
रुक्मिणी वादळा डोल्यात रोखले आग, अरे देव आमचा छत्रपती एकटा इंदू वाघ. जाऊया मॅच कडे. या पंक्तींच्या आधाराने मात्र मॅच कडे वळूया, कारण इथे मात्र 51 धावा धावफलकावरती 52 धावांचं लक्ष्य हे टार्गेट घेऊन मैदानात दाखल झालेली सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकर वरती आतिश कोलंबे, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती नितेश भोयर, तर गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश. शॉर्ट पे चेंडू हवाई सफार, आणि इथे मात्र अतिच्या स्वरूपात पहिला झटका चांदई संघाला. फार मोठी विकेट आली आहे. सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय. डीजे बाउन्स केला. बाउन्सच्या नंतर फटका केला आतिश कोलंबेने, परंतु फलीच्या कडेवरती चेंडू आल्याच्या नंतर हा चेंडू हवाई सफर करताना दिसला, ज्याच्यावरती मात्र विशाल बोराडेने अचूक हेर टिपला आणि इथे झटका दिला आतिश कोलंबेला. पहिला झेल आला आणि त्याच्यानंतर आता वन डाऊनच्या विकेटवरती मैदानात दाखल झालाय शांताराम कोलंबे, अर्थात एसके ज्या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु इथे मात्र त्याच्याबद्दल बरीचशी चर्चा करू, परंतु जाऊया पुढच्या चेंडूवरती. आता चेंडू सामना करेल तो मात्र नितीश भोईर. पहिला चेंडू खेळणार नितेश भोईर. फटका केलाय. मी म्हटलं होतं की या फटक्यांसाठी नितेश भोईरची ओळख आहे, कारण इथे मात्र डीपेक्षाच्या सीमारेषे दरम्यान तलपे वडवली आणि त्या समेत स्वर्गीय रोहिदास इलेव्हन गणेगाव चिंचोले दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण टॉससाठी चला, उशीर करू नका, कारण आजच्या दिवसात पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपली असेल. आणखी एक फटका. इथे मात्र फार चांगला फटका घेतोय. चेंडू जातोय तो मात्र सीमारेखा बाहेर येतोय तो नितेश भोईरच्या फळेमधून. आणखी एक दर्जेदार यस यस, थँक्यू डीजे. काही आलं नाही, फार गंमत पाहायला मिळाली. नितेश भोईरला वाटलं की हा फटका चौकारात कन्व्हर्ट होतोय, परंतु चेंडू पुनश्च पंच काय आहे, धावा किती आहेत? दोनच धावा आहेत का? ओके. या दोन धावा येत आहेत. आणखी एक आता सटिक लेंथ लाईनचा वापर केला गेला. चांगला चेंडू आपण पाहतोय. टप्पा घेतल्याच्या नंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातात आलाय. एक थोडंसं हास्यास्पद वातावरण मैदानात आलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय धावा संख्येचा विचार करायला गेला 6 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्याच्या नंतर कमबॅक केलं जात आहे. नाणेफेक केली जातील. राईट आर्म राऊंड द विकेट. हा फटका केला जातोय, परंतु आता मात्र घाई घाई आणि इथे संकटात जाई. नितेश भोईर परततोय. फार मोठा झटका आहे आता मी तर म्हणेल, कारण नितेश भोईरच्या स्वरूपात विकेट आल्याच्या नंतर धावसंख्येला एक रोख लागली जाते आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात आतापर्यंत आणि 6 धावा धावफलकावरती.
गेला धावेचा, परंतु इथे गोलंदाजी मार्क वाढते. गोलंदाज ऋषिकेश. फार चांगला चेंडू, अपील तंत्राचा जोरदार वापर केला जातोय, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर हा चेंडू सरळरित्या यष्टी रक्षकाच्या हातात आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे मात्र पहिलं षटक समाप्ती पथावरती येत आहे आणि 2 विकेटच्या नुकसानीअंती 6 धावा धावफलकावरती. वरती 52 धावा संख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र येणारे चेंडू असणाऱ्या 18 आणि विजयासाठी 46 धावा संख्येची गरज आहे. म्हणजे 15.33 च्या सरासरीने आता धावा कुटाव्या लागणार आहेत त्या चांदई संघाला. काय घडते मैदानात पाहूया, कारण मी म्हटलं होता वादळ अजूनही मैदानावरती आहे. या वादळाला आग द्यावी लागेल, थोडंसं पुश करावं लागेल, परंतु या क्षणी कोणता गोलंदाज आहे तो मात्र पुश करताना दिसेल, कारण सहजासहजी शहीद भगतसिंग मराठे ओढवले हा सामना सोडण्याची तयारी दाखवणार नाही, कारण इथे पहिली इकॉनॉमिकल गोलंदाजी इतकी चांगली झाली आहे. ऋषिकेशने मात्र विजयाचे दरवाजे उघडण्याची सुरुवात केली आहे, परंतु सांघिक कुठे दुसरं षटक कोणाच्या हातात येत आहे ते पाहूया, कारण गोलंदाजी मार्कवरती आता येतोय गोलंदाज विशाल बोराडे. हे खरं म्हणायला गेलं तर सोशल मीडियापर्यंत केटीसी जगताला नेऊन ठेवणारं हे व्यक्तिमत्व आहे, ज्याने फार मोठी एक वेबसाईट केटीसीची निर्माण केली होती, परंतु त्याच्यानंतर थोडंसं मागे हटलाय. परंतु जाऊया आता मॅचकडे, कारण इथे विशाल बोराडेच्या हातात गोलंदाजी आहे. समोर असणार वैभव थेर. फार मोठी चुकी गोलंदाजीत झाले वैभव थेर कडून. या धावा आता वैभव थेरला स्वतःच्या बॅटिंग लाईन मधून उभ्या करायच्या आहेत, म्हणजे ज्या धावा खर्च केल्यात गोलंदाजी करताना त्यांना वसुली करण्याचं कार्य त्याच्याकडून केलं जाणार का. विशाल बोराडे पहिला चेंडू घेऊन येतोय, षटक क्रमांक 2. फायर अँड फाईट. फार चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. इथे वैभव थेरला सुद्धा परतावा लागेल. आणखी एक झटका, हादरा हादरा आणि हादरा. डीजे वडवली आणि स्वर्गीय रोहिदास 11 गणेगाव चिंचोली दोन्ही संघाचं कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मॅच कडे जाऊया, कारण विशालच्या पहिल्या चेंडू वरती या ठिकाणी परतावा लागलाय वैभव थेरला. झटका दिला, परंतु या झटक्याने आता सावरणं गरजेचं आहे. आणि आता मात्र फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय तो फलंदाज रितिक. फार चांगली गोलंदाजी पाहिली होती, रफ्तार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. चांदई संघाची रफ्तार आहे, परंतु आता बॅटिंग लाईन मध्ये रफ्तारी दाखवावी लागेल. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा आमच्याकडे आपण पाहतोय. इथे मात्र वाईडचा इशारा, वाईडने एक बोनस आलाय, कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर मेन पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी अर्थात देवा भोईर आणि लेग अंपायर अक्षय भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती येत आहेत. विशालचा षटकातीला पुढचा चेंडू. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखी एक वाईड पाहायला मिळतोय, आणखी एक बोनस. इथे दुसरा बोनस आलाय आणि या दुसऱ्या बोनसने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. फार निर्णायक षटक आहे.
या ठिकाणी गोलंदाजी जर तीक्ष्ण झाली तर मात्र बॅकफुटवरती असेल चांदाई संघ, परंतु बॅटिंग लाईन जर जोरदार झाले तर मात्र या ठिकाणी बॅकफुटवरती जाऊ शकतो तो मराठे वडोली संघ. काय घडतं या सामन्यात फार मोठं विचित्र आहे, कारण इथे विलक्षण अनुभव असलेले दोन्ही संघ आहेत क्रिकेटचा, आणि तोच क्रिकेटचा अनुभव दोन्ही संघ पणाला लावलाय मैदानात त्यांनी. हा फटका आहे, मी म्हटलं होता ऋतिकच्या रडारमध्ये हा चेंडू आला आणि इथे मात्र लॉंगॉनच्या डोक्याने सीमारेखा बाहेर येतोय खणखणीत दणदणीत ऋतिक ब्रँड षटकार. जे हा चेंडू मात्र डॉट येत आहे. खरे गाणं तुम्ही फार चांगला वाजवलं, कारण मी तर म्हणेल जी धावत संख्या कमतरतेत होती चांदई संघाची, तिला मात्र बॅक टू बॅक 2 षटकार लगावत नाद केलाय तो मात्र या फलंदाज ऋतिक नाही. परंतु या चेंडूवरती आता मात्र थोडासा विसवला फटका खेळण्यासाठी, कारण फळीचा ना चेंडूचा संपर्क झाला नाहीये. फटका खेळलाय, फ्रंट फूट वरती आले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेला, इथे एक धाव कंप्लीट झाले आहे आणि एका धावीच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावत आहे, जाऊन पोहोचला 21व्या आकड्यावरती धावा घेत आहे. षटकाचा जर विचार करायला गेला तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे विशाल बोराडेच्या गोलंदाजीचा. पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या, आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये एक विकेट नोंदवीत मात्र 14 धावा खर्च केल्यात. 15 धावा खर्च केल्यात विशाल बोराडे आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये. रिवर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार, कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. इथे मात्र एसकेच्या बॅट मधून येतोय झंझावती कार्पेट पद्धतीचा रिव्हर्स स्वीप चौका. जव्या मॅच कडे आपण पाहतो या ठिकाणी मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र तब्बल 27 धाव संख्येची गरज आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती.
इथे मात्र सांगे कोड्यातलं तिसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रॉनी मराडे. सेन्सिबल क्रिकेट आहे, परंतु तितकंच तप्त होताना दिसून येते मैदानात. कारण या क्रिकेटसाठी जो अतोनात प्रयत्न केला गेला होता तो दुसरा दिवस स्पर्धेचा आपण पाहतोय. अर्थात आपण पाहतोय शिवसाई कन्स्ट्रक्शन चषक 2022 आणि या स्पर्धेचे संयोजक कुमार सागर भोईर आणि ॲडव्होकेट सुमित भोईर. रॉनी मराठीची गोलंदाजी पाहूया. या ठिकाणी मात्र सांगे कुड्याचा तिसरा षटक. फार चांगला चेंडू मी तर म्हणेल राईटन ब्लॉकल पाहायला मिळाला होता रॉनीच्या माध्यमातून. हा चेंडू डॉट आलाय. संकट मोचन मी तर म्हणेल ज्या पद्धतीत या ठिकाणी 2 षटकार आले होते आणि त्या षटकारांना मात्र उभारी दिली होती ऋतिक या फलंदाजाने. त्या षटकारांना आमंत्रण द्यावं लागेल ऋतिक मैदानात. अन्यथा ही मॅच खरं म्हणायला गेलं तर दोन्ही संघाच्या बाबतीत झुकताना दिसून येते. चांगली गोलंदाजी शहीद भगतसिंग मराठे वडोली संघाची पाहायला मिळाली अद्यापर्यंत. हा फटका केला जातोय. ताकदीने फटका केला नाही. ऋतिकच्या बॅट मधून येते फक्त एकेरी धाव आणि एका धावीच्या मदतीने धावपल्याक पुढे सरसावला जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 26 धाव संख्येचीच गरज. फार चांगले मॅच आपण पाहतोय. बिग फाईट. दोन्ही संघ तितक्याच ताकदीने मॅच सोडण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही, कारण शेवटपर्यंत मॅच जिंकण्याचा दोन्ही संघांचा इरादा असेल. रॉनी मराठेचा षटका दिला. पुढचा चेंडू एक निर्णायक षटक आहे. इथे धावा येणं हे चांदई संघासाठी लाभदायक, तर धावा रोखणं ही वडाली संघासाठी लाभदायक. फार चांगला चेंडू अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. इथे आलाय वाईट. आउटसाइड द लेग स्टंप. इथे पंचांचा इशारा वाईटचा. एक बोनस आलाय. एका बोनसने धावपलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. आता 10 चेंडू आणि 25 धावा संख्येची गरज आहे. सामना कधी मराठे वडोलीच्या बाजूने झुकतोय तर कधी चांदई संघाच्या बाजूने झुकतोय. अजून या सामन्याचं समीकरण मात्र सांगू शकत नाही. रॉनीची गोलंदाजी मैदानात. हा फटका आलाय ऑनसाइडला केलून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक रुपेश येणार. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कलेक्ट केला रॉनीने चेंडू, परंतु बॅकअप आला नाहीये आणि इथे 2 धावीच्या मदतीने धावपलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 29 या गोलंदाजी करतात. एकोणाकल गोलंदाजी पेशकश. हा फटका केला जातोय. पुनश्च आपण पाहतोय चेंडू रुपेश कडे जाणार. एकच धाव येते. ह्या एका धावीच्या मदतीने पुनश्च धावपलक जाऊन पोहोचलाय. तेंबे तेंबे तळेसाचा प्रकार. 30 या आकड्यावरती या धावा जाऊन पोहोचल्यात. या षटकाचा विचार करायला गेला आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवरती बरंच समीकरण आधारित आहे, कारण हा क्रिकेट आहे. इथे काय घडेल हे सांगू शकत नाही, कारण ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार यात कोणती शंका नाही. हा फटका आहे. इथे फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलंय. हा चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर. सनसनीखेज निर्माण करणारा ऋतिक ब्रँड षटकार. हा फटका केला जातो. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग हिट. ऋतिक ब्रँड षटकार.
आता आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. जो सामना मी तर म्हणाल या ठिकाणी 2.4 चेंडूंमध्ये गमावला होता तो चांदई संघाने त्याला कमबॅक करून दिलंय. ते मात्र फलंदाज ऋतिकने फार चांगले बॅटिंग लाईन आहे. हे तंत्र आहे मित्रांनो, कारण या ऋतिकला गेल्या वर्षापासून मी चांदई संघामध्ये कमबॅक करताना पाहिलंय. कारण आज थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने समाधान कोलंबेच्या हातात फलंदाजी नक्की आली आणि त्याच्यानंतर नाविन्यपूर्ण संघ मैदानात चांदई संघाने दाखल केला. असं असताना समाधान कोलंबे अजून बॅकफूट वरती आहेत. बॅटिंग लाईनसाठी विचार करायला गेला. एसके सुद्धा गेले, सागर बॅकफूट वरती आहेत. अशा परिस्थितीत ऋतिक मैदानात धाडलाय म्हणजे एक नेतृत्व सध्या ऋतिकचं पाहायला मिळतंय. कारण नव्याने उभारी घेणारं हे रक्त मैदानात पाहायला मिळालं आणि त्यानेच मात्र या सामन्याला कमबॅक करून दिलाय. जुना बॉल द्या. सांघिक कोट्यातलं चौथं षटक. गोलंदाज कल्पेश ठाणगे. समोर असणार एसके लेफ्ट हँडेड बॅट्समन. फार केटीसी मध्ये नाव गाजवलेला खेळाडू आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती ऋतिक, ज्याने या सामन्याला एक कलाटणी देण्याचं कार्य केलंय. ज्याचा विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत त्याने 8 चेंडू केले आहेत आणि संघासाठी 26 धावा कमवल्या आहेत. परंतु इथे एसकेच्या बॅट मधून येत आहे हा फटका आणि इथे एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 43 या आकड्यावरती. 52 धावसंख्येचं टार्गेट असताना 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 9 धावसंख्येची गरज. हा फटका सावधरित्या केला जातोय. इथे मात्र एकच धाव येणार. सामन्यात ही तफावत आता मात्र दडपण वाढायला सुरुवात झाली. जिथे 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना आता 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. इथे मला समजत नाहीये की वेल काय आणि काल काय हा प्रकार सध्या पाहायला मिळतोय तो एसकेच्या बाबतीत. कारण अशा आशा नसतात. कारण खेळायचं होतं वेगळ्या दिशेत, खेळून झाले वेगळ्या दिशेत. कारण इथे चेंडू फसवा फेकला होता. आता 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. हा मोठा फटका येतोय. एसके ब्रँड इथे मनगडातली ताकद एसकेने दाखवून दिली आहे.
खरे डीजे सह्याद्रीच्या अंधकारमय जगतात तेजस्वी पुत्राला जन्म देणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ यांना मानाचा त्रिवार मुजरा करूया. इथे षटकार आला, धावफलक जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 50 या आकड्यावरती. विजयासाठी येणारे 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. फार अटीतटीची मॅच आहे. जो सामना मराठे वडोली संघ 2 षटकांमध्ये कमावत होता तो मात्र आता या पुढच्या 2 षटकांमध्ये गमावताना दिसलाय. येणारे 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. षटकाराने हवा गुल झाली आहे. इथे फटका फसला होता परंतु इथे मात्र येणार विजयी चौकार. थोडासा आकूड पडला, नाहीतर आज झेल जर झाला असता तर सामन्यात कलाटणी मिळाली असती. वेल प्लेड. चांदई संघ या ठिकाणी विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर शहीद भगतसिंग मराठे वडोली संघ आपलं गोड गोड कौतुक आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल.